नमस्कार. मी विश्वास उदगी. आज आपण ह्या थ्री वेज मीडियामधून एक महत्वाची गोष्ट फोकस करू इच्छितो. पंतप्रधानांनी हैदराबादला सांगितलं, परत दिल्लीत जाऊन सांगितलं, नंतर डेन्मार्कमध्ये जाऊन सांगितलं की परिस्थिती वाईट आहे, हाताबाहेर चालली आहे परिस्थिती. म्हणजे नेमकं काय झालंय? तर आत्ता ऑइलच्या प्रश्नावरती, सीएनजीच्या प्रश्नावरती, एलपीजीच्या प्रश्नावरती आणि डिझेलच्या प्रश्नावरती, म्हणजे पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजी, याच्यामधलं शॉर्टेज हे त्यांनी प्रकर्षाने पुढे आणलं. एक कारण काय सांगण्यात आलं की सगळ्या ऑइल कंपन्यांना दरमहा काही हजार कोटीचा तोटा होतोय. पण मी जरा तपासून बघितलं मार्च 31चे सगळ्या कंपन्यांचे बॅलन्स शीट, तर सगळे प्रॉफिटमध्ये आहेत आणि मोठ्या प्रॉफिटमध्ये आहेत. मग ती इंडियन ऑइल असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम असेल, ओएनजीसी तर फार मोठी नवरत्नापैकी एक कंपनी आहे. तर इतके दिवस जे ऑइल मधून गेल्या काही वर्षात कमवले, त्यातून त्यांचा नफा झाला. लोकांनी मात्र 103 104 रुपयाच्या पर लिटर पेट्रोल घेतलं, डिझेल घेतलं, सीएनजी घेतलं. लोकांनी महागाई सतत म्हणजे गेले 10-12 वर्ष सहन केलेली आहे. आता ह्याच्या पुढची महागाई सहन करा आणि तेल कंपन्यांना तोटा प्रचंड होतो हे लक्षात घ्या, असं सांगून प्रत्यक्षात काय होते ते लक्षात घ्या. प्रत्यक्षामध्ये तेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइल तेल आजची बातमी आहे, इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आहे, $110 एक क्रूड ऑइलचा बॅरल आहे. हे असं असं वाढत जाणार आहे, कारण का अमेरिका, इस्रायल आणि इराणवरचं जे युद्ध आहे हे 3 महिन्यानंतर एका प्रचंड मोठ्या वेगाने पुढे जाणार आहे. याची आता सर्वांनाच खात्री पटलेली आहे. इराणने 2 दिवसापूर्वी UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स हा जो काही प्रांत आहे, युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे आपण दुबई म्हणू त्याला, यांचा जो ॲटॉमिक एनर्जीचा प्लांट आहे याच्यावरच ड्रोनने बॉम्बिंग केलंय. त्यामुळे त्या ठिकाणच्या एकूणच परिस्थितीमध्ये भयावहता आहे. ऑलरेडी टुरिझम संपत आलेलं आहे. संपूर्ण मध्य आशियातलं टुरिझम संपलेलं आहे. दुबईतली व्यापारी केंद्र ही बंद पडत चाललेली आहेत आणि त्यात हा ड्रोनचा हल्ला तिथल्या अणुशक्ती केंद्रावर आहे. बरं का, अणुशक्ती केंद्रावर आहे. याचा एक परिणाम म्हणून जे क्रूड ऑइलचा दर आहे 110 रुपये बॅलरवरती झालाय. आणखी काय बातम्या येत आहेत त्या भयानक आहेत. भारतातल्या ऑइल म्हणजे पेट्रोल डिझेलवरती ज्याचा परिणाम दाट होतोय हे आपण गेले 2-3 महिने पाहतोय. आपण काय काय अनुभवले लक्षात घ्या. मुंबई सारख्या ठिकाणी, सर्व शहरांमधले, जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्रात कुठेही जा, रेस्टॉरंट बंद आहेत. दिवसभरात चहा किंवा इडली वड्यासारख्या पलीकडे काही खायला मिळत नाही. काही मोजक्या ठिकाणी एलपीजीचा पुरवठा आहे म्हणून काही रेस्टॉरंट चालू आहेत, पण सगळे पदार्थ ते देऊ शकत नाहीत. एलपीजीचा तुटवडा गेले 3 महिने आहे, पण सीएनजी काही ठिकाणी मिळतो, त्यामुळे वाहनं चालताना दिसतात. शेती व्यवस्थेला लागणारा पंप, त्याला लागणारं सीएनजी म्हणा, डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, आता याचा तुटवडा प्रकर्षाने दिसणार. भाववाढ ही एक गोष्ट आहे बरं का. भाववाढ ही एक गोष्ट आहे ज्याला पंतप्रधान सांगितलं कंबर कसा, म्हणजे त्यांनी हात वर केले. आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाचे भाव आज वाढले. मार्केट कोसळले शेअर बाजारचं, मार्केट कोसळले बॉन्ड मार्केटचं. बॉन्डच्या किमतींमध्ये गेल्या 2 महिन्यात प्रचंड उठाव आहे आणि ह्या सगळ्या वस्तूचे भाव वाढलेत. परिणामी प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचे भाव बाजारामध्ये तुफान वाढतायत. म्हणून ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स हे अफाट वेगाने वाढणार आहेत. कारण जवळजवळ प्रत्येक वस्तू या उत्पादन क्षेत्रासाठी लागणाऱ्या आहेत, रॉ मटेरियल म्हणून जे लागणार आहे त्याच्यामध्ये या 4 वस्तूंच्या भाववाढीमुळे म्हणजे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी, याच्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रामध्ये, संपूर्ण शेती व्यवसायामध्ये आणि हो, एकूण व्याजदर जे खाली गेले त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये लोकांच्या हातातलं उत्पन्न खेचलं जात आहे.
आणि लोकांना जास्त बचत करायला सांगण्यात येत आहे आणि लोकांना जास्त खर्च जीवनावश्यक वस्तूंवरतीच करणं आणि शिवाय पोट मारून जगणं, अशा तऱ्हेची अवस्था पंतप्रधानांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेची करून टाकली आहे. कंपन्यांचे नफे कमी होत आहेत, त्यांना तोटा सहन होत आहे असं सांगताना कंपन्यांचे मार्च 31चे बॅलन्स शीट जबरदस्त चांगले आहेत, बँकांचे नफे जबरदस्त चांगले आहेत, LICचा नफा जबरदस्त चांगला आहे, पण मार्केट कोसळलेलं आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे निर्यात आणि आयात याच्यामधली जी तूट आहे ही आता भयानक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुम्हाला मी हे का सांगतोय सगळं? चंद्रशेखरांचा कालखंड आठवा, त्यानंतर आलेला नरसिंहरावांचा कालखंड आठवा. याच्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस आता नव्याने 2026च्या मे मध्ये एका आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीतून निर्माण झालेल्या, पण महाराष्ट्रातल्या मग पण देशातल्या सर्व निवडणुका संपल्यानंतर 3 राज्य भाजपने खिशात लोकांनी मतदान न करता टाकल्यानंतर आता आर्थिक संकट किती गहिरं आहे याचं ते प्रवचन करतायत. आणि लोक हो, तुम्ही आता बचत करा, तुम्ही महागाई सहन करा, तुम्ही जगा तुमच्या ताकदीवरती, कारण संकट आंतरराष्ट्रीय आहे. मी सावरण्याचा प्रयत्न करतो हे ते सांगतायत, पण नरेंद्र मोदींचं हे फेक नॅरेटिव्ह अधिक प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाच्या दिशेने चाललंय. कारण केंद्र सरकार जेव्हा हतबल होतं, विदेशी भांडवलाला मोठ्या प्रमाणात जेव्हा आमंत्रण दिलं जातं, तेव्हा पब्लिक सेक्टर विकण्याचा मोठा कार्यक्रम भारत सरकार आखतंय. आजच IDBI बँक विकली जात नाही म्हणजे 3 बँकांना, 3 संस्थांना, त्यात परत युनायटेड अरब एमिरेट्स मधली नॅशनल बँक ऑफ दुबई, कोटक महिंद्राची कोटक महिंद्रा, उदय कोटकची, आणि एक फेअरफॅक्स म्हणजे कॅनडाची बँक, या तिघांनी ज्या बोली केल्या त्या बोली जास्त आहेत म्हणून 5 फेब्रुवारीचा IDBI बँकेचा विक्रीचा कार्यक्रम विड्रॉ झाला. पण आजची बातमी काय सांगते? आता आम्ही किती लोअर करण्याचं, आम्ही आम्ही आमची बोली जी आहे ती किती खाली यायची, त्यापेक्षा आम्ही या 2 प्लेयर्सना ते जे बोली लावतील त्या बोलीला आम्ही IDBI बँक विकून टाकू, हा सरकारने इरादा जाहीर केलाय. आणि होय, आज हे इंग्रजी इकॉनॉमिक पेपर्स मध्ये छापून आलेलं आहे की IDBI बँक तुम्ही घ्यायला तयार व्हा, आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. हीच गोष्ट एकदा IDBI दिली की LIC ही ऑलरेडी 100% FDI LIC मध्ये आणणं हे तर ठरलेलं आहे. त्यामुळे LICची विक्री, IDBIची विक्री हे झाल्यानंतर संपूर्ण आर्थिक क्षेत्र हे संकटात सापडणार आहे, हे वेगळं सांगायला नको. आणि आता मी ज्या मुद्द्यावरती सांगत होतो सुरुवातीला, क्रूड ऑइल $110 एक बॅरल हा दर आहे, तर आता 3 रुपयाचा दर पेट्रोलमध्ये 103 वरून 106 रुपये झाला. डिझेल पण तसंच वाढलं, CNG वाढणार. पण हे पुढच्याच आठवड्यामध्ये या $110 बॅरलचा जो दर आहे ना क्रूड ऑइलचा, हा पुन्हा वाढणार आहे. हे आजच आलेलं आहे. आणि त्याची पार्श्वभूमी दुबईच्या अणुशक्ती केंद्रावरती इराणच्या ड्रोनचा हल्ला. युद्ध पेटणार, क्रूड ऑइल वाढणार, भारतात 3 रुपयाचे पुन्हा कधी 6 रुपये होतील हे बघा. आणि त्यातून गेले 10 वर्ष जाती जातीत वैमनस्य पसरवलं. हिंदू मुसलमान करण्यामध्ये कोणीही भारतीय जनता पक्षाचा माणूस थकला नाही. स्वतः पंतप्रधान आणि होम मिनिस्टर आघाडीने बोलत होते. आता तिथे दंगल पेटली नाही. भारतातल्या मुस्लिमांनी अत्यंत शहाणं होऊन दंगल कुठलीही घडू दिली नाही. पण मुस्लिम आणि दलितांचं लिंचिंग मात्र UPने करून दाखवलं, योगी साहेबांनी करून दाखवलं. एवढा अत्याचार सहन आपण भारतातल्या गरीबातल्या गरीब जनतेने स्वीकारला, पण दंगली होऊ दिल्या नाहीत. लिंचिंग मात्र झालं. पण आता पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही. लक्षात घ्या, भाववाढी एक गोष्ट आहे, पण तूट, त्याचा जो काही एकूण साठवडा हा फक्त काही मोठ्यांकडे आहे. गावोगावी, तालुक्याला, जिल्ह्याला डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, LPG मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावरती मारामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत.
आणि त्या बिहार, यूपी, महाराष्ट्र, MP, राजस्थान सगळीकडे आहेत, पेपरमध्ये बातम्या येत नाहीयेत. धोकादायक दंगली पेटण्याचा एक नवीन प्रकार. संकट कशाचं की LPG मिळत नाही, तेलच मिळत नाही, डिझेलच मिळत नाहीये. आणि हे फक्त भाववाढ 103चा 106 होईल नाही, अहो ते मिळतच नाहीये. ही परिस्थिती आता ओढवणार आहे. याचं एक कारण काल जी संपूर्ण चर्चा चालू आहे की इराणने होर्मुझचा रस्ता बंद केला काय चालू केला काय. आता तो पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहे, पण तत्पूर्वी त्यांनी चीनला, युरोपातल्या अनेक देशांना, अगदी भारताला सुद्धा अनेक जी जहाजं भरून तेल जी दिली ती पुरली. ते मागच्या 2-3 महिन्यामध्ये हे इराणचं शहाणपण. युआन म्हणजे चीनने युआन देऊन ते खरेदी केलं, भारताने खरेदी केलं, रशियाने खरेदी केलं, ज्यांना हवं त्या सगळ्यांनी खरेदी केलं. हे 2 महिन्यापूर्वी त्यांनी अनेक जहाजं होर्मुझ मधून जी बाहेर काढली, त्यामुळे आपण 2-3 महिने काढले. पण आता हा होर्मुझचा रस्ता बंद झाल्यानंतर मात्र एकही नवीन जहाज येत नाही. आता खऱ्या अर्थाने तिथून तेल येणं बंद होणार आणि इथे साठवणूक केलेली आहे त्याचा एक पीक गाठलेला आहे. आणि म्हणून क्रूड तेलाचे एका बॅरलचे 110 रुपये वाढतायत. आणि आता पुन्हा एकदा युद्ध नव्याने पेटणार आहे. आणि ट्रम्प म्हणतो मी इराणला धडा शिकवणार आहे. आणि अशा तऱ्हेने एक नवीन युद्धाला सुरुवात. भारताचा पंतप्रधान हात वर करून उभा आहे, तुमचं तुम्ही बघा. आणि जातीय दंगली, धार्मिक दंगलीचा जो त्यांचा अजेंडा होता तो तर होणार नाहीये. तो न होणं हे भारतातल्या शहाण्या माणसांनी होऊ दिलेलं नाहीये. पण पेट्रोलच नाही, डिझेलच नाही, शेती व्यवस्थेवरती परिणाम, शेतकऱ्यांवरती परिणाम, ट्रान्सपोर्टवरती परिणाम, सगळ्या ठिकाणी हाहाकार उडवणारा असा हा प्रकार गावोगावी जिल्ह्यात होतोय. आणि काँग्रेस पक्षाने हमलाबोल नक्की केलेला आहे. आर्थिक दुरवस्था या मोदी सरकारने आणलेली आहे. हे मोदी सरकारचं अपयश आहे. नीट वगैरे तर आहेच, शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, पण होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी राजीनामा का देऊ नये. कारण ही आर्थिक कुचंबणा, ही कोंडी, ही नवीन आर्थिक आणीबाणी ही या देशाच्या पंतप्रधानाने आणली आहे. ती अलिखित नाही, ती लिखित आहे. त्याचे करते धरते या देशाचं केंद्र सरकार आहे. ही परिस्थिती बदलण्याकरता जनतेने किती सहन करायचं. पेट्रोलसाठी लाईन लावायची, गॅससाठी लाईन लावायची, सिलेंडरसाठी लाईन लावायची, रॉकेलसाठी लाईन लावायची, तरी ते मिळणार नाही. त्यातून गावोगावी उद्रेक होतोय आणि आमची माध्यमं काहीही बोलत नाहीत. ही तुम्हाला मी नवीन परिस्थिती सांगतोय, पण ती वर्तमानपत्रातून येत नाही, पण बातम्या तर येत आहेत. भीषण दंगलीचं स्वरूप या प्रकाराला येत आहे. कारण लोक जीवावर उदारून पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, तासन तास लाईनी लावून हे मिळत नाही. आणि मग मोठ्या श्रीमंतांना सांगण्यात येतंय अरे तुझी पेट्रोलची गाडी, तुझी डिझेलची गाडी सोड बाजूला, तू आता इलेक्ट्रिक व्हेकल घे. आणि इलेक्ट्रिक व्हेकल याचं कॅनव्हासिंग स्वतः नितीन गडकरी करतायत, स्वतः भारत सरकार करतायत. जुना दो नया लो, नया इलेक्ट्रिक व्हेकल लो. आणि लाखो रुपयांच्या किमतीच्या नवीन इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या शहरांमध्ये विकण्याचा मोठा कार्यक्रम भारत सरकारचेच पॉलिटिशियन, भाजपचे पॉलिटिशियन करतायत. त्यांचं धन होत आहे. पण सामान्य माणसांना लागणारं पेट्रोल, डिझेल, LPG, CNG गायब होतंय. कारण युद्ध काळामध्ये इराणच्या आधीच्या एका अंदाजानुसार त्यांनी 2-3 महिने जो होर्मुझ बाहेर अनेक जहाजांमध्ये तेल पाठवलं ते आता संपुष्टात आलंय. आणि म्हणून याच्या पुढे भाववाढ आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारताच्या स्तरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार. याची या विविध ठिकाणी होणाऱ्या दंगलींवरून कल्पना येते. या दंगलींचं चित्रण माध्यमातून नसेल, पण जनसामान्यात मात्र प्रचंड उद्रेक आहे. आणि या उद्रेकाला वाट करून देणं आवश्यक आहे. नाहीतर सामान्य माणसं या पेट्रोल आणि डिझेल मिळतच नाही, भाववाढ दुसरा प्रश्न आहे, मिळतच नाही, अशा एका अवस्थेमध्ये आपण आहोत. याची कल्पना यावी म्हणून मी केवळ शेअर मार्केट, केवळ रुपया आणि डॉलर
एवढ्यावरतीच बोललो ना, ते सगळं हाताबाहेर गेलंय. तो एक मोठा फ्रॉड आहे. ते सगळं हाताबाहेर गेलंय. पण सर्वसामान्य लागणारं हे जे काही इंधनाची जी गरज आहे, ते ऊर्जा संकट किती भयानक आहे. आणि त्या ऊर्जा संकटातून गौतम अदानीने स्वतःला अमेरिकेच्या ट्रम्पच्या वकिलाची हातमिळवणी करून स्वतःची सुटका करून घेतली. पण भारताचा किती मोठा पैसा या एका अदानीला सोडवण्याच्या डीलमध्ये जातोय, याकडे लोकांचं दुर्लक्ष होतंय. लोक हो, अदानीने आज स्वतःला सोडवून घेतलेलं आहे आणि एक वेगळं वळण अमेरिका भारत डील नंतर भारताच्या आर्थिक एकूण विकसित भारत, आता विकसित तर नव्हताच, पण आता एक दारिद्र्य प्रधान भारत, संकट प्रधान भारत, लोकांना आर्थिक खाईत टाकणारा भारत, अशा परिस्थितीत येऊन पोहोचलो. कुठे ते मनमोहन सिंग आणि कुठे हे आमचे आजचे पंतप्रधान, अशी अवस्था लोक आता बोलू लागलेत. पंतप्रधानांची, मनमोहन सिंगांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी 2008च्या आर्थिक संकटात भारत वरती ठेवला. त्यांनी सातत्याने 2014 पर्यंत भारताला खूप मोठा मान आणि खूप मोठा आर्थिक उत्थान मिळवून दिलं. त्या सगळ्यावरती या मोदींनी पाणी फेरलेलं आहे, मुसळकेरात गेलेलं आहे. आर्थिक संकट गहिरं होत असताना एक नवीन षडयंत्र मोदी सरकारच्या मागे विदेशी भांडवलदार करतायत, हे सांगण्याकरता मी अजून काही व्हिडिओ करणार आहे. आता मी इथेच थांबतो. आज इतकंच, पण या प्रश्नावरती रोजच बोलावं लागेल. मी इथेच थांबतो. धन्यवाद.